पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद अशा थोर नेत्यांनी आणि देशातील असंख्य क्रांतिकारकांनी आपले बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा थोर स्वातंत्र्यसैनिकांनी मिळवून दिलेल्या स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज आपण मानाने आपल्या राष्ट्रीय दिनी फडकावतो व त्यास मानवंदना देतो. परंतु काही ठिकाणी आपल्या राष्ट्रध्वजाचा नकळत अवमान होतो. तो होऊ नये म्हणून मैत्री फाउंडेशनने तयार केलेली ही उद्बोधक चित्रफित वाखाणण्याजोगी आहे. चला राखूया तिरंग्याचा मान, जपूया देशाची शान, ठेवूया स्वातंत्र्याचे भान, गाऊया राष्ट्रभक्तीचे गान. जय हिंद. स्वागतम सुस्वागतम. मैत्री फाउंडेशनच्या वतीनं आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. स्वातंत्र्य या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आणि देशाच्या निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या कितीतरी अनाम वीरांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले आणि त्यांच्या अथक प्रयत्नांनी भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 मोठ्या अभिमानानं आणि डौलानं भारताचा तिरंगा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकला आणि स्वतंत्र भारताचं अस्तित्व जागतिक पटलावर विराजमान झालं. शक्ती आणि साहस याने प्रतिबिंबित झालेला केशरी रंग, शांती आणि सत्याचं प्रतीक असणारा श्वेत रंग, समृद्धी आणि पवित्रता दर्शविणारा हिरवा रंग आणि मध्यभागी निळ्या रंगाचं धर्मचक्र. विविधतेतून एकता आपल्या तिरंग्यानं जाणवून दिली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत भारताच्या राष्ट्रीय ध्वजात बरीच स्थित्यंतर आली आणि अंती सर्वसमावेशक ठरला तो भारताचा तिरंगा. आज याच तिरंग्याचं 15 ऑगस्ट 26 जानेवारी सारख्या राष्ट्रीय दिनानिमित्त आपण आपल्या घरासमोर, कार्यालयात, मैदानात, शाळेत, महाविद्यालयात ध्वजारोहण करतो. स्वातंत्र्य दिनाचा, प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा करतो, त्याला मानवंदना देतो. परंतु स्वतंत्र भारताची अस्मिता जपणाऱ्या या राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाकडे नेहमीच अभिमान, निष्ठा आणि सन्मानानं पाहिलं पाहिजे. कितीतरी देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी अहोरात्र मेहनत घेऊन प्रसंगी या मायभूमीच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडून या देशाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं. या तिरंग्याच्या रक्षणासाठी प्रसंगी शत्रूशी 2 हात केले, पण या तिरंग्याला कधीही जमिनीचा स्पर्श होऊ दिला नाही याची जाणीव आपण बाळगली पाहिजे. विविध क्षेत्रात आपल्या देशाचं नाव साऱ्या जगभर करणाऱ्या कितीतरी कर्तृत्ववान व्यक्तींनी नेहमीच या तिरंग्याला आपल्या खांद्यावरून मिरवला आहे. आपला आणि या देशाचा आनंद व्यक्त केला आहे. शत्रूशी 2 हात करताना धारातीर्थी पडणाऱ्या शहीदांच्या कलेवरावर तिरंगा विराजमान झालेला आहे. जात, धर्म, वंश, प्रांत साऱ्यांनाच आपल्या राष्ट्रध्वजानं एकत्रपणे जोडलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कला, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय सर्वच स्तरांवर या तिरंग्यानं आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. पण आज स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन संपला की याच राष्ट्रध्वजाकडे दुर्लक्ष केलं जातंय. कालपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या छातीवर अभिमानानं मिरवणारा तिरंगा राष्ट्रीय सोहळा संपला की धारातीर्थी पडलेला दिसतोय. घड्याळाच्या काट्याप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या नागरिकांकडून या गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय. सार्वजनिक ठिकाणी पडलेला राष्ट्रध्वज जरी दिसला तरी तो उचलायचं भान राहत नाहीये. नेहमी झगमगाटाचं आयुष्य जगणाऱ्या कितीतरी मान्यवरांकडून अनवधानाने आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान केला जातोय. राष्ट्रध्वज हा पांघरण्यासाठी नव्हे
तर फडकविण्यासाठी आहे याचं भान आपण विसरत चाललोय. झेंडा वंदन करताना भारताच्या राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली गेलीच पाहिजे. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, राष्ट्रध्वजाचा सन्मान हा राखला गेलाच पाहिजे. जर एखाद्या ठिकाणी एखादा झेंडा जीर्ण अथवा फाटलेल्या अवस्थेत आढळला तर त्याला सन्मानपूर्वक विसर्जित करा. भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य दिनी वा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक भारतीयाला दिलेले आहे. परंतु त्याचा गैरफायदा घेऊन प्लास्टिकचे झेंडे, स्टिकर, बिल्ले आज इतरत्र सर्रास विकले जातात, जे दुसऱ्या दिवशी कचरा कुंडीत किंवा इतरत्र फाटलेल्या अवस्थेत दिसतात. अशा वेळी पालकांनी सजगता दाखवून आपल्या मुलांना अशा झेंड्यांचा वापर करण्यापासून रोखलं पाहिजे. क्रिकेट पाहायला आलेल्या प्रेक्षकांकडून नेहमीच ध्वजाची अवहेलना केली जाते किंवा तिरंग्याच्या रंगानं तोंड रंगविली जातात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लक्षात ठेवा, ध्वजाला कपड्यावर नाही तर मनात स्थान पाहिजे आणि आपण ते कर्तृत्वातून जाणून दिले पाहिजे. आणि एक जाहीर आवाहन आपणासाठी. पारतंत्र्याकडून स्वातंत्र्याकडे वाटचाल केल्यानंतर आज आपला देश प्रगतीपथावर आहे. परंतु सुजलाम सुफलाम असणाऱ्या आमच्या भारतात आजही झेंड्याचा अवमान होताना दिसतोय. राष्ट्रीय दिनानिमित्त फडकवण्यापुरताच त्याचा वापर नसून त्याचा योग्य सन्मान राखला जाणं ही आपली नैतिकताच आहे असं समजून त्याचा आदर करायला शिका. इतरत्र कुठेही आपला राष्ट्रध्वज आपल्याला पडलेला आढळला तर तो त्वरित उचला. त्याचा गैरवापर करताना कोणी आढळलं तर सन्मानपूर्वक त्यांना त्यांची चूक लक्षात आणून द्या. जीर्ण तथा फाटलेला ध्वज आपणास आढळला तर सन्मानानं त्याला विसर्जित करा किंवा नष्ट करा. आपणास जर असे ध्वज आढळले तर आपण त्वरित आमच्याशी संपर्क साधा. आम्ही सदैव आपल्या दिमतीस आहोत. संपर्क 966 44 62 999 आणि 88 98 59 07 04. आमचा ईमेल ID MaitriFoundationBhaikala@gmail.com.